Today we will discuss about biocontrol methods of pest control and biofertilizer. Microbes in human welfare मध्ये these are the last two topics. Biocontrol methods means biological methods to control the disease and pest. Natural predation करणे. Biological methods these are applied to control the pest and diseases of plant body. प्लांटवर पडणारे डिसीज आणि पेस्ट कमी करण्याकरता आणि केमिकल इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइडचा यूज कमी करण्याकरता बायो कंट्रोल मेथड्स वापरल्या जातात की जेणेकरून इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइडचा वापर कमी केला पाहिजे. द एक्झाम्पल्स दीज आर लेडी बर्ड beetle control aphid pest. aphid insect pest ला कंट्रोल करण्याकरता लेडी बर्ड बीटल्सचा वापर केला जातो. ड्रॅगन फ्लाय these are used to control the mosquito and mosquito larvae. मॉस्किटो आणि मॉस्किटो लार्व्हीला कमी करण्याकरता ड्रॅगन फ्लायचा वापर केला जातो. Bacillus thuringiensis bacteria control the caterpillar larvae, particularly cotton bollworm. कापसावर पडणारी बोंडअळी ती कमी करण्याकरता Bacillus thuringiensis बॅक्टेरियाचा वापर केला जातो. Trichoderma fungus, it is present in the association of the roots of the higher plants. हायर प्लांटचे जे रूट सिस्टीम असते, रूट्स असतात त्याच्यावर फंजा असतो, ट्रायकोडर्मा फंगस. अँड दिस ट्रायकोडर्मा फंगस कंट्रोल द रूट पॅथोजन्स. त्या रूटवर असणारे पॅथोजन्स कमी करण्याकरता ट्रायकोडर्मा फंगसचा वापर केला जातो. न्यूक्लिओ पॉलीहेड्रोव्हायरस NPV बॅक्युलोव्हायरस. This virus control the insect and arthropod pest. Insect आणि arthropod pest कमी करण्यासाठी NPV म्हणजे न्यूक्लिओ पॉलीहेड्रोव्हायरस बॅक्युलोव्हायरसचा वापर केला जातो. So which are the biological methods to control the disease and pest of the plant body? की जेणेकरून केमिकल इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइडचा वापर कमी करायचा आणि नॅचरल प्रिडेशन करायचं, बायोलॉजिकल मेथड्स वापरायच्या डिसीज आणि पेस्ट कंट्रोलसाठी. याला म्हणतात बायो कंट्रोल मेथड्स विच आर यूज इन कंट्रोलिंग द डिसीजेस पेस्ट ऑफ प्लांट बॉडी. मग याच्यामध्ये लेडी बर्ड बीटल कंट्रोल अफिड पेस्ट, ड्रॅगन फ्लाय कंट्रोल मॉस्किटो लार्वी, बीटी bacteria control caterpillar larvae of butterflies, trichoderma fungus control the root pathogens of plant body, and nucleopolyhedroviruses baculoviruses control the insect and arthropod pest. So which are the aims and objectives of the integrated pest management? Integrated pest management means it is the method to reduce the use of chemical insecticide. Chemical insecticides, pesticides, weedicides, herbicides चा वापर कमी करायचा.
and to increase the use of biological methods. Biological methods used to control disease and pest of plant. प्लांटवर असणारे डिसीज, पडणारे डिसीज आणि पेस्ट कमी करण्याकरता बायोलॉजिकल मेथड्स वापरायचे. सो दीज आर द मेन ऑब्जेक्टिव्स ऑफ इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. IPM म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. आणि या इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये रिडक्शन, केमिकल, इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड्सचा वापर कमी करायचा, बायोलॉजिकल मेथड्स वापरायच्या टू कंट्रोल द डिसीज ऑफ प्लांट बॉडी. सो दीज आर द बायो कंट्रोल मेथड्स. बायो कंट्रोल मेथड्समध्ये लेडी बर्ड बिटल येतो, ड्रॅगन फ्लाय, बीटी बॅक्टेरिया, ट्रायकोडर्मा फंगस, NPV म्हणजे बॅक्युला व्हायरस येतो. मग याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की लेडी बर्ड बिटल जो आहे हा अफिड पेस्ट कंट्रोल करण्याकरता वापरला जातो. ड्रॅगन फ्लाईज जे असतात त्या मॉस्किटो लार्व्हीला कंट्रोल करतात. बीटी बॅक्टेरिया, कॅटरपिलर लार्व्ही, बटरफ्लाईज किंवा ब्रासिका प्लांटवर काही इन्सेक्ट पेस्ट येत असेल तर ते कमी करते. ट्रायकोडर्मा फंगस रूट पॅथोजनला कमी करतात. आणि NPV बॅक्युलो व्हायरसेस इन्सेक्ट आणि आर्थ्रोपोड पेस्ट कंट्रोल करण्याचं काम करते. सो व्हॉट इज बायो कंट्रोल मेथड्स? सो बायो कंट्रोल मेथड्स include ladybird beetle, dragonfly, BT bacteria, trichoderma fungus, NPV baculovirus. Biofertilizers, particularly nitrogen fixing microbes, which helps to add nitrogenous compound. Nitrogenous compounds into soil. Actually, biofertilizer increases mineral nutrients. It increases the mineral nutrients into soil. Biofertilizer increases the concentration of mineral nutrients into soil and increases the soil fertility. मग सॉइलची फर्टिलिटी वाढवण्याकरता बायोफर्टिलायझर्सचा वापर केला जातो. ऑर्गॅनिक मॅन्युअर मध्ये जनरली मिनरल न्यूट्रिएंट्स असतात. मग बायोफर्टिलायझर्समध्ये रायझोबियम बॅक्टेरिया येतो. Rhizobium bacteria, it is biofertilizer, which is found in association of legume root and produce root nodule. Rhizobium bacteria present in the root nodule of legume plant. हा जो रूट नोड्यूल असतो त्याच्या आतमध्ये रायझोबियम बॅक्टेरिया प्रेझेंट असतो. फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं फिक्सेशन करतो रायझोबियम बॅक्टेरिया आणि त्याचं कन्वर्शन नायट्रेटमध्ये करून नायट्रेट रूटला देतो. रूट सप्लाय फूड अँड शेल्टर टू बॅक्टेरिया, मीन्स देर इज अ सिम्बायोसिस. हियर देर इज अ सिम्बायोसिस बिटवीन रूट्स ऑफ प्लांट अँड रायझोबियम बॅक्टेरिया. मग रायझोबियम बॅक्टेरिया प्लांट बॉडीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढवण्याचं काम करतो. सॉईलमध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढते. रायझोबियम बॅक्टेरिया, देन द सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया, इट इज अनदर बायोफर्टिलायझर. सायनोबॅक्टेरिया नॉस्टॉक ॲनाबिना. नॉस्टॉक आहे, ॲनाबिना आहे, ॲव्लोसिरा आहे.
These are the effective nitrogen fixer algae, blue-green algae. ब्ल्यू-ग्रीन अल्गीचा वापर केला तो राईस फील्डमध्ये, पॅडी फील्डमध्ये, टू इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिनरल न्यूट्रिएंट्स, पर्टिक्युलरली नायट्रोजन. ब्ल्यू-ग्रीन algae cyanobacteria shows the heterocyst cell. सायनोबॅक्टेरियल फिलामेंटमध्ये हेट्रोसिस्ट सेल असते, फिक्सेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. सो सायनोबॅक्टेरिया, ब्ल्यू-ग्रीन algae, these are rich in nitrogen, used as a biofertilizer. रायझोबियम बॅक्टेरियाचा बायोफर्टिलायझर म्हणून वापर केला तो, सायनोबॅक्टेरियाचा वापर बायोफर्टिलायझर म्हणून केला तो, फंजायचा सुद्धा वापर केला तो. फंजाय, these are present in association of the roots of the plant. तर प्लांटचे जे रूट्स असतात याच्यावर फंगल पॅथोजन्स फंजाय असतात, आणि ह्या ज्या फंजाय आहेत, इट ग्रोज इनटू सॉईल, इनटू द डीपर लेयर. सॉईलमध्ये डीपर लेअरमध्ये जातात फंजाय, ॲब्सॉर्ब मिनरल न्यूट्रिएंट अँड वॉटर फ्रॉम डीप लेयर ऑफ सॉईल अँड सप्लाय टू द रूट. रूट सप्लाय शेल्टर अँड फूड टू द फंजाय. हिअर ऑल्सो देर इज अ सिम्बायोसिस. So symbiosis or symbiotic association between the roots of plant and fungi, it is the mycorrhiza. याला म्हणतात mycorrhiza. Mycorrhiza is the association between fungal hyphae and roots of plant. मग फंजाय काय करतात की डीप लेयर सॉईलमध्ये जातात आणि मिनरल आणि वॉटरचं ॲब्सॉर्प्शन करतात, फॉस्फरसचं ॲब्सॉर्प्शन करतात, सर्व एलिमेंट्स ॲब्सॉर्ब करतात, मिनरल न्यूट्रिएंट मोठ्या प्रमाणात ॲब्सॉर्ब करतात, वॉटर ॲब्सॉर्ब करतात आणि रूटला देतात. रूट याच्या बदल्यात फंजायला शेल्टर आणि फूड देते. मीन्स देर इज अ सिम्बायोटिक असोसिएशन इन विच बोथ पार्टनर गेट म्युच्युअल बेनिफिट. मग रायझोबियम बॅक्टेरियाचा वापर केला तो बायोफर्टिलायझर म्हणून, सायनोबॅक्टेरियाचा वापर केला तो मायकोरायझा, इट इज द बायोफर्टिलायझर. देन द फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग सॉइल बॅक्टेरिया. फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग सॉइल बॅक्टेरिया, अझॅटोबॅक्टर, क्लोस्ट्रिडियम. अझॅटोबॅक्टर आणि क्लोस्ट्रिडियम फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग सॉइल बॅक्टेरिया आहेत, प्रेझेंट इन सॉइल, फिक्सेस नायट्रोजन अँड सप्लाय नायट्रोजन into soil, increases the nitrogen concentration into soil. So biofertilizers, these are nitrogen fixing microorganism, particularly fungi, bacteria and cyanobacteria. Biofertilizers, these are fungi, bacteria, cyanobacteria. हे बायोफर्टिलायझर्स आहेत. याच्यामध्ये रायझोबियम बॅक्टेरिया हा लेग्युम रूटवर दिसतो, ज्या झाडाला शेंगा येतात आणि त्याच्यावर रूट नोड्यूल तयार करतो. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं फिक्सेशन करतो आणि रूटमध्ये नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतो. हिअर ऑल्सो देर इज अ सिम्बायोसिस बिटवीन रूट्स ऑफ प्लांट अँड रायझोबियम बॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया, these are blue-green algae, Nostoc and Abina avulocera, increases the nitrogen concentration because it fixes nitrogen due to presence of heterocyst cell. फंजाय मायकोरायझा तयार करतो. फंजाय रूट्सवर असतो. मायकोरायझा, एक्टोमायकोरायझा, एंडोमायकोरायझा सुद्धा आहे. एंडोमायकोरायझामध्ये व्हेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा येतो. म्हणजे इथं असोसिएशन असते फंगल हायपी आणि रूट्समध्ये, सिम्बायोटिक असोसिएशन, की ज्याच्यामध्ये फंजाय डीप लेअरमध्ये सॉईलमध्ये जाऊन वॉटर आणि मिनरल उडून आणतात आणि रूटला देतात. रूट शेल्टर आणि फूड देते फंजायला.
याला म्हणतात मायकोरायझा. So which are the biofertilizers? Biofertilizers include fungi, bacteria and cyanobacteria. तर असे 2 पार्ट आपण आज घेतले. बायो कंट्रोल मेथड्स टू कंट्रोल द डिसीज अँड पेस्ट. मग बायो कंट्रोल मेथडमध्ये लेडी बर्ड बिटल येतो की जो ऑफिड पेस्ट कंट्रोल करतो, ड्रॅगन फ्लाईज, मॉस्किटो लार्वी, बीटी बॅक्टेरिया, कॅटरपिलर लार्वी ऑफ बटरफ्लाईज पर्टिक्युलरली, ट्रायकोडर्मा फंगस रूट पॅथोजन कंट्रोल करतो, रूटवर असणारे पॅथोजन, NPVने बॅक्युलो व्हायरस इन्सेक्ट आणि आर्थ्रोपोडला कंट्रोल करतो. सो दिस इज ऑल अबाउट बायो कंट्रोल मेथड्स टू कंट्रोल द पेस्ट. बायो फर्टिलायझर. व्हॉट इज IPM? इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. The main aim and objective of IPM, integrated pest management, to reduce the use of chemical insecticide, pesticide, and to increase the use of natural methods, biological methods to control diseases and pests of plant body. This is the last part in microbes in human welfare, and chapter is over. मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर. इथं आज आपण थांबून जाऊ. थँक्यू.